नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं एक फ्लॅश कार्ड जे आहे, जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, किंवा एक थोडक्यात म्हणूया की मेमरी ट्रिक्स जे आहेत, छोटंसं फ्लॅश कार्ड किंवा रेफरन्स कार्ड म्हणतो आपण त्याला, तर ते आपण पाहणार आहोत. हे 2 पार्ट मध्ये देतो आपण तुम्हाला. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित पार्ट येईल. पहिला जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण फ्लॅश कार्ड देतोय, आणि बाकी नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये उर्वरित जे गोष्टी आहेत त्याच्यावरचं एक फ्लॅश कार्ड येईल. 2 पार्ट मध्ये येईल. हाही व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ही सोपं थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने सोपं करून देतोय. जे महत्वाचं आहे त्याच्याच आपण फ्लॅश कार्ड देतोय. मे बी त्यामध्ये क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा सेक्शन्स वगैरे असतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे महत्वाचे फ्लॅश कार्ड वगैरे जे आहेत ना, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असू शकतो. ज्या विद्यार्थी आपली जीडीसीची एक्झाम देणार आहेत मे 2026 मध्ये, किंवा आता साधारणपणे पुढच्याच आठवड्यात एक्झाम आहे, सो त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने कसा प्लॅन करता येईल, हे फ्लॅश कार्ड किंवा क्विक रेफरन्स कार्ड जे आहेत ते कसे वापरून तुम्ही लक्षात ठेवू शकता गोष्टी, यासाठी एक तक्ता आणि आपण टेबल म्हणूया, तर टेबल बनवलेलं आहे व्यवस्थित आपण. तर ते पूर्ण रेफरन्ससाठी तुम्ही वाचू शकता. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जीडीसीए परीक्षेसाठी एक रिव्हिजन कार्ड किंवा फ्लॅश कार्ड आपण बनवलेलं आहे. तर हे तुम्हाला असं वाटेल की हे मागचा जो व्हिडिओ आहे त्याचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन असं म्हणू शकता, किंवा एक छोटासा समरी बनवलेला आहे. जर तुम्ही हे फ्लॅश कार्ड्स जरी तुम्ही थोडेसे प्रिपेअर केले, पण हे तुमचा स्टडी झाला असेल तर अत्यंत महत्वाचे आहेत. तर 2 पार्टमध्ये व्हिडिओ येईल. पहिले 7 फ्लॅश कार्ड आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आणि उर्वरित 7 जे आहेत ते मागे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर हे जे फ्लॅश कार्ड्स आहेत हे अत्यंत महत्वाचे का आहेत हेही तुम्हाला सांगतो मी, कारण तुम्हाला ही उजळणी करण्यासाठी सोपे जाऊ शकतात, लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपं आहे. म्हणजे आपण फ्लॅश कार्ड्स म्हणजे काय केलेलं आहे की टेबल्स बनवलेले आहेत, आणि त्या टेबल्समध्ये एका सेक्शनला ज्या गोष्टी म्हणजे समजा सेक्शन असेल तर ते सेक्शन आणि त्याचा अर्थ काय आहे, तर ते ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना या आपण ह्या फ्लॅश कार्डमध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ते थोडंसं सोप्या पद्धतीने लक्षात राहता येईल. आता या फ्लॅश कार्डचा उपयोग कसा करावा यासाठी एक थोडासा क्रम दिलाय. पहिलं फ्लॅश कार्ड जे आहे ते पूर्णपणे वाचायचंय व्यवस्थित, अति घाई करायची नाहीये. आणि जर समजा हे फ्लॅश कार्ड तुम्ही प्रिंट करून घेतले आणि ते चिपकवले तर तुम्हाला ते समोर समोर दिसतील पण लगेच हे वगैरे तुम्ही करू शकता. जर तुमचा अभ्यास झाला असेल तरच याचा जास्त उपयोग होणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आता उद्या एक्झाम आहे म्हणून आज हे फ्लॅश कार्ड वाचून तुम्ही एक्झामला जाल, असं अजिबात नाहीये. तर जेणेकरून तुम्हाला ह्याचा थोडासा त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की चेंज करा, कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्यामध्ये फ्लॅश कार्ड जे आहेत हे व्यवस्थित वापरून किंवा त्याचा वापर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करून तुम्ही ते उत्तर लिहिणं आवश्यक आहे, आणि त्याच पद्धतीने लक्षात येतात गोष्टी. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ज्यामध्ये फ्लॅश कार्ड वाचताना दुसरा क्रम काय करायचा आहे, उजवी बाजू पूर्ण म्हणजे जे उत्तर आहेत ते झाकून ठेवायचे, आणि ज्याला थोडक्यात आपण म्हणूया की आठवून बघायचं उत्तर आठवतंय का त्या प्रत्येक प्रश्नाचं. ठीक आहे. सो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. डाव्या बाजू जी आहे ती तशीच ठेवायची कारण त्यामध्ये प्रश्न आहेत, आणि उजव्या बाजूची गोष्ट जी आहे ती झाकून ठेवायची पूर्णपणे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पार्टमध्ये काय करायचं, जे आठवलेले कार्ड्स आहेत त्याला टिक करायचं. तुमचं जर बरोबर येत असेल तर टिक करा, आणि विसरलं जर असेल तर त्याला एक छोटंसं पेन्सिल जे असेल ते पेन्सिलने तुम्ही वर्तुळ करून किंवा लाल पेनने तुम्ही वर्तुळ करून त्याला एक रिव्हिजन द्या. ठीक आहे. त्यानंतर झोपण्यापूर्वी वर्तुळ केलेले जे कार्ड्स आहेत ते पुन्हा वाचायचे. म्हणजे जेवढे काही कार्ड्स असतील जिथे तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझी इथे थोडंसं याच्यावरती एक्सरसाइज केली पाहिजे, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही वाचा. आणि 5वं, परीक्षेच्या सकाळी सर्व फ्लॅश कार्ड एकदम झटपट एक वाचून घ्या. एक थोडीशी क्विक रिव्हिजन करा, फक्त एक वाचायचे फास्टमध्ये. 1 तास पण नाही लागणार तुम्हाला हे वाचायला, तर ते एकदम फास्टमध्ये वाचून झटपट संपवून टाकायचे परीक्षेच्या दिवशी. पण ते प्रत्येक विषयाच्या त्या दिवशी करायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं नाही करायचं की सगळेच वाचायचे फ्लॅश कार्ड. जे समजा आता उद्या तुमचा समजा पेपर असेल, समजा अकाउंट्स आणि सीएचएमचा पेपर, तर सीएचएम आणि अकाउंट्सचे फ्लॅश कार्ड वाचायचे फास्टमध्ये, फॉर्म्युलाज असेल की फॉर्म्युलाज वगैरे हे. ठीक आहे. या गोष्टी अशा प्रकारे फ्लॅश कार्डचा उपयोग करायचा आहे तुम्हाला. तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण मी तुम्हाला हे अशा पद्धतीने सांगतोय जेणेकरून तुम्हाला ते थोडंसं लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकाल. कार्ड नंबर 1,
पहिलं फ्लॅश कार्ड आहे जीडीसीए परीक्षेची ओळख काय. आता हे जे आहे ना हे तुम्हाला काय द्यायची गरज नाही. जीडीसीए आता हे फक्त एक आपण ते थोडंसं समजून घेण्यासाठी ज्यांना नवीन आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी दिलेलं आहे. जीडीसीएचा बऱ्याचशा लोकांना फुल फॉर्म माहित नाहीये. गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी हा जीडीसीएचा पूर्ण फुल फॉर्म आहे. ही परीक्षा कोण घेतं? जीडीसीए अँड बोर्ड पुणे. एकूण पेपर किती असतात? 6 पेपर, प्रत्येकी 100 मार्क्सचा पेपर असतो. 600 गुण टोटल होतात. वेळ असते प्रत्येक पेपरमध्ये 3 तासाचा वेळ असतो. सो 3 तासात पेपर सोडवायचा असतो. आणि पासिंग जे आहे ते स्वतंत्रपणे 40 गुण आवश्यक असतात प्रत्येक विषयाला, म्हणजे इच पेपर म्हणतो आपण त्याला, जर फर्स्ट टाइम देणार असाल तर. आणि सेक्शन जे आहेत त्याच्यामध्ये आता ABC अशा प्रकारे हे जे आहेत ना हे आपण विभाग बनवलेले आहेत. ऍक्च्युली असंच विभाग असतात तसं नाही. प्रश्नपत्रिका जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली कशा प्रकारे असतात. फक्त एक गुण वाईज जे मार्क्स आहेत ना त्याच्या वाईज दिलेले आहेत. आता इथे 2, 5 आणि 10 एवढंच दिलंय. पण काही वेळेस तिथं 7 मार्क्सचा प्रश्न असतो, काही वेळेस 16 मार्क्सचा असतो, काही वेळेस 30 मार्कचा प्रश्न असतो, 20 मार्कचा पण प्रश्न असतो. सो हे जे आहेत ना ते त्या पद्धतीने आपण दिलेलं आहे. ते हे सेक्शन असेच असतील असं नाहीये. ठीक आहे. आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो 26 ते 28 मे 2026 आहे, म्हणजेच मंगळवारपासून सुरू होते एक्झाम. सो त्या एक्झामसाठी आपल्याला या पद्धतीचं फ्लॅश कार्ड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फ्लॅश कार्ड नंबर 2 जे टाइम मॅनेजमेंटसाठी पण आपण दिलेलं आहे. एक्झाम हॉलमध्ये जो टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचा, 3 तासाचा वेळ. तर पहिल्या 0 ते 10 मिनिटांमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायचे. तुमचा वाचण्याचा स्पीड चांगला असेल आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचत असाल तर ते 5-1 मिनिटं 6 मिनिटं मॅक्सिमम तुम्हाला लागतील वाचायला. जास्त वेळ नाही लागणार. पूर्ण पत्रिका एकदा वाचा, 2दा वाचा वाटल्यास. सर्वात जास्त जे माहीत असलेला प्रश्न आहे त्याला एक छोटीसा डॉट करायचा आणि जे माहिती आहे त्याला आपण पहिल्यांदा लिहायचं. पण प्रश्न आपल्याला पहिल्यांदा लिहायचा आहे, कारण सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना वाचूनच तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर 10 ते 80 मिनिटांमध्ये सेक्शन सी म्हणजे जे मोठे गुण आहेत. आता पहिला प्रश्न लिहिलाय ना आपण, त्यानंतर जे मोठ्या मार्क्सचे प्रश्न आहेत, म्हणजे जास्त गुण ज्या प्रश्नांना आहेत, म्हणजे समजा 16 मार्क्सचा 10 मार्क्सचा प्रश्न आहे, पण ते जर तुम्हाला येत नसेल आणि तरी तुम्हाला लिहायचं असेल, थोडं लक्ष ठेवा की जे येतंय जर जास्त मार्क्सचा नसेल, कमी मार्क्स असेल, जो येतोय तो अगोदर लिहा, नंतर बाकीचे लिहा. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. पण हे तुमच्या पद्धतीने दिलेलं आहे. आता हे जे आहे ते एक माझ्या पद्धतीने तुम्हाला देतो आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा, काही अडचण नाही. 80 ते 140 मिनिटांमध्ये सेक्शन बी म्हणजे जे छोट्या मार्क्सचे प्रश्न आहेत, 4 मार्क्सला काही प्रश्न आहेत, काही 5 मार्क्सला प्रश्न आहेत, तर हे 7 मार्क्सचे प्रश्न हे जे आहेत ना हे प्रश्न सोडवायचे. आणि नेक्स्ट जे पार्टमध्ये उर्वरित प्रश्न सोडवायचे. तर लहान प्रश्न आहेत ते सोडवायचे, म्हणजे सारख्यात 2 मार्क 4 मार्क्सचे. पण हे जे आहेत ना हे अगोदरच आपल्याला सोडवायचे. प्रश्न पहिल्यामध्ये 2 मार्क्सचे प्रश्न येतात. सो हे शेवटी अजिबात ठेवायचे नाहीयेत. तर ह्याच उलट करायचं फक्त. ठीक आहे. 165 ते 80 मिनिटं म्हणजे शेवटचे जे काही वेळ राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचे. रोल नंबर व्यवस्थित लिहिला आहे का, प्रश्न क्रमांक व्यवस्थित आहे का, कॅल्क्युलेशन्स अकाउंट्स मधले व्यवस्थित आहेत का, ते सर्व गोष्टी तपासायच्या आहेत. ठीक आहे. फ्लॅश कार्ड नंबर 3 उत्तरपत्रिकेचं प्रेझेंटेशन जे आहे ते कशा प्रकारे करता किंवा परीक्षकाला काय आवडेल उत्तरपत्रिकेमध्ये, ह्या सर्व गोष्टी आहेत. आता नियम आणि काय करा अशा प्रकारचा आहे. नियम याच्यामध्ये इंट्रोडक्शन म्हणजेच परिचय किंवा प्रस्तावना आपण म्हणतो. प्रत्येक उत्तर 2 ओळीच्या व्याख्येने किंवा परिचयाने किंवा प्रस्तावनेने सुरू करायचे. नंबर्ड पॉइंट्स म्हणजेच त्या प्रत्येक जे उत्तर आहे उत्तराच्या प्रत्येक पॉइंट्सला नंबर द्यायचा. 1, 2, 3, 4, 5 जे काही उत्तर आहेत किंवा ABCDE तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते मराठी आणि इंग्रजी माध्यमातून ज्या माध्यमातून तुम्ही एक्झाम देणार आहात त्या पद्धतीने तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. 10 गुणांच्या उत्तरात 8 ते 10 क्रमांकित मुद्दे असणं आवश्यक आहे. आणि अंडरलाईन कशाला करायचे, सेक्शन क्रमांक असेल, कायद्याचं नाव असेल, महत्वाचा शब्द असेल ते नेहमी अंडरलाईन करायचे. एखादं वर्ष असेल, स्थापनेचं इयर असेल, ह्या सर्व गोष्टी अंडरलाईन करायच्या. गाळलेल्या जागामध्ये तर नक्कीच करायच्यात आपल्याला. किती पानं उत्तर लिहायचे, 10 गुणाच्या प्रश्नासाठी किमान 2 पानं उत्तर लिहा. 5 गुणाच्यासाठी 1 पान सफिशियंट आहे, किंवा तुम्ही एक पाऊण पान जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2 गुणाच्या उत्तरासाठी किमान 2-4 ओळी 2 ओळी जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. पण हे 2 गुणाचे प्रश्न जे ते चुकी बरोबर मध्ये जास्त प्रमाणात येतात. सो त्यामुळे त्याला जास्त प्रकारात तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. ऍक्च्युअल प्रश्न जे आहेत, उत्तर जे आहेत ना ते कशात लिहायचे, आपल्याला मोठ्या जे मार्क्सचे प्रश्न आहेत, 16 मार्क्स 10 मार्क्स 15 मार्क्स वगैरे त्या पद्धतीच्या उत्तरासाठी. आणि टेबल्स आणि डायग्राम्स, आता ह्याच्यामध्ये टेबल्स कधी काढायच्यात, आता सगळ्यात जास्त टेबल जे आहेत ते आपल्याला एक तर फरक स्पष्ट करा यामध्ये, किंवा जे अकाउंट सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेबल फॉर्मॅट्स जे आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे. किंवा डायग्राम असेल कुठली एखादी तर ते डायग्राम काढा, पण डायग्राम नाहीये त्याच्यामध्ये, टेबल फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जिथे शक्य असेल तिथे काढा. परीक्षकाला ह्या गोष्टी आवडतात, म्हणजे तुम्ही तुमचा स्पेस पण बऱ्यापैकी कव्हर होतो त्याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने एक अट्रॅक्टिव्ह अँसर शीट दिसते. आणि 2 उत्तरामध्ये एक डबल स्पेस, थोडीशी आयडियल जागा ठेवा. एक्स्ट्रा सप्लिमेंट असेल तर ती वापरा, जर समजा मिळाली तुम्हाला तर. जास्त उत्तरपत्रिका असेल म्हणजेच जास्त मेहनत दिसते असं असतं. आणि व्हाईटनर वापरू नका. प्रश्न कुठलाही स्किप करायचा नाही. प्रत्येक प्रश्न लिहायचे. जे कंपल्सरी प्रश्न आहेत 5, 7, 8 हे सर्व प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी प्रश्न जे आहेत ते लिहायचे. कुठलाही एकही प्रश्न जो आहे तो स्किप करायचा नाही. ठीक आहे. कार्ड नंबर 4, पहिला सब्जेक्टचा फ्लॅश कार्ड. आता इथून वरचं जे आहे ते फक्त तुम्हाला समजून सांगितलेलं. ऍक्च्युअल फ्लॅश कार्ड जे आहेत ते 4, 5, 6 इथून पुढचे सगळे ऍक्च्युअल तुमच्या कामाचे फ्लॅश कार्ड्स आहेत. गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन विषय क्रमांक 1 हे अत्यंत महत्वाचं फ्लॅश कार्ड आहे तुमच्या विषयासाठी. सर्वात वारंवार येणारे प्रश्न हे आधी तयार करायचे आहेत सीएचएम विषयासाठी. पहिलाच विषय आहे हा आणि मंगळवारी पहिला पेपर असणार आहे. सदस्याचे हक्क व कर्तव्य दरवर्षी येतो हा प्रश्न. सदनिका हस्तांतरण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया 5+ वेळा आलेला प्रश्न आहे. एजीएम अजेंडा कोरम प्रक्रिया 4+ वेळा आलेला आहे. व्यवस्थापन समिती अधिकार व कर्तव्य 4+ वेळा आलेला प्रश्न आहे. देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस कसे काढतात आणि कोणते प्रकार आहेत हे. आणि सेक्शन 73 अन्वये सरचार्ज ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्यात. मग साधारणपणे हे जर तुम्ही केलं तर 31 मार्क 30-40 मार्क त्यातच मिळून जातील तुम्हाला इझिली. ठीक आहे. कुठे ना कुठे प्रश्न येतात. टिपाल्यामध्ये येईल नाही तर मग मोठ्या उत्तरामध्ये येईल. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत. मॉडेल बाय लॉज 2014 दरवर्षी किमान 2-3 प्रश्न यामधून येतात. एजीएम साठी कोरम एकूण सदस्यांचा एक 5 भाग किंवा 25 किंवा त्यापैकी कमी जी असेल संख्या ती. सदनिका हस्तांतरणासाठी एनओसी प्लस ट्रान्सफर प्रीमियम प्लस शेअर सर्टिफिकेट हस्तांतरण आवश्यक. हे महत्वाचे पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवण्याचे आहेत. याला अंडरलाईन पण करायचे ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत उतरल्याल. एमसीचा काळ, एमसी म्हणजे मॅनेजिंग कमिटीचा काळ 5 वर्ष, निवडणूक जनरल बॉडी करते. सरचार्ज थकबाकीदार सदस्यांवर आकारला जाणारा दंड किंवा व्याज. सोसायटीला फ्लॅटवर लीन अधिकार असतो जर सदस्यांचे देणे थकले असेल तर. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, हे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आहेत सीएचएम या विषयासाठी. नेक्स्ट आहे अकाउंट्स, लेखांकन म्हणतो आपण त्याला. सुवर्ण नियम सूत्रे जे आहेत त्याचे म्हणजे गोल्डन रूल्स इंग्रजीमध्ये आपण म्हणूया. 3 सुवर्ण नियम हे पाठच असलं पाहिजे तुमचे. खाते प्रकार आणि नियम काय. खाते प्रकार व्यक्तिगत खाते, पर्सनल खाते, डेबिट घेणारा रिसिव्हर, क्रेडिट देणारा गिव्हर. ठीक आहे. वास्तविक खाते, रिअल खाते, डेबिट देणारा कम्स इन, क्रेडिट जाणारे गोज आउट. नाममात्र खाते नॉमिनल अकाउंट्स म्हणतो आपण त्याला. डेबिट सर्व खर्च व तोटे, क्रेडिट सर्व उत्पन्न व नफा. या पद्धतीने हे लक्षातच ठेवा, कारण अकाउंट्सला हे तुम्हाला ऍट एनी कॉस्ट हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ते अकाउंट्सचे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत याच बेसिसवरती आहेत. आता अकाउंट्सचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी महत्वाचे सूत्र जे आहेत ते रफ पेजेसवरती लिहा, किंवा हे जरी फ्लॅश कार्ड तुम्ही लावलं तरी ओके होऊन जाईल तुमचं काम. हे फॉर्म्युला जे आहेत ते साधारणपणे एक 7-8 फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला अत्यंत महत्वाचे आहेत, एक तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहेत अकाउंट्स या विषयासाठी. ग्रॉस प्रॉफिट बरोबर सेल्स वजा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड्स, कॉग्स कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड्स बरोबर ओपनिंग स्टॉक अधिक परचेसेस अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस वजा क्लोजिंग स्टॉक्स. नेट प्रॉफिट बरोबर ग्रॉस प्रॉफिट वजा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अधिक इनडायरेक्ट इन्कम. बॅलन्स शीट्स मध्ये ऍसेट्स बरोबर कॅपिटल प्लस लायबिलिटीज, वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ऍसेट्स वजा करंट लायबिलिटीज, एसएलएम डेप्रिशिएशन बरोबर कॉस्ट वजा स्क्रॅप व्हॅल्यू भागिले वर्ष, जे वर्ष आहेत दिलेले आहेत ते. डब्ल्यूडीव्ही रिटर्न डाऊन व्हॅल्यू डेप्रिशिएशन बरोबर बुक व्हॅल्यू गुणिले रेट इन पर्सेंट भागिले 100. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स बरोबर डेबिटर्स गुणिले रेट इन पर्सेंट भागिले 100. या पद्धतीचे हे महत्वाचे अत्यंत महत्वाचे सूत्र आहेत. हे तुम्हाला पाठ करावे लागतील एक्झामसाठी. ठीक आहे, अकाउंट्स पेपरसाठी. त्यानंतर फायनल अकाउंट्स मधील 12 ऍडजस्टमेंट्स जे आहेत, आता हे तुम्हाला थोडंसं पाठ करायला लागणार आहे. ज्या ऍडजस्टमेंट्स असतात त्याचं प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय परिणाम होतो या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आता हे समजून घेण्यासाठी एक टेबल बनवलेलं आहे. ऍडजस्टमेंट्स, बदल आणि परिणाम हे जाणून घेण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपण हे समजून घेतोय. क्लोजिंग स्टॉक्स, पहिला क्लोजिंग स्टॉक्स ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट प्लस बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्चात वाढ प्लस बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला हा दर्शवला जातो. प्रीपेड एक्सपेन्सेस आगाऊ खर्च प्रॉफिट अँड लॉस मधून खर्च कमी प्लस बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला दर्शवला जातो. अक्रूड इन्कम जमा उत्पन्न म्हणतो आपण. प्रॉफिट अँड लॉस मध्ये उत्पन्नात वाढ अधिक बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला या गोष्टी दर्शवल्या जातात. इन्कम इन ऍडव्हान्स आगाऊ उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस उत्पन्न मधून कमी
आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शविला जातो. डेप्रिशिएशन म्हणजेच घसारा जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्चात वाढ आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट्स या साईडला दर्शविला जातो. बॅड डेब्ट्स बुडीत कर्ज प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्चात वाढ अधिक बॅलन्स शीट मध्ये डेबिटर्स जो आहे तो त्यामध्ये कमी होतो. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्चात वाढ प्लस बॅलन्स शीट मध्ये डेबिटर्स साईड्सला कमी होतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्चात वाढ अधिक बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल मध्ये वाढ. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स प्रॉफिट अँड लॉस उत्पन्नात वाढ अधिक बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल कमी. वैयक्तिक वापरासाठी काढलेली रक्कम म्हणजे किंवा माल ट्रेडिंग मध्ये परचेस मध्ये कमी होतो आणि बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल साईडने कमी होणार. मोफत नमुना वाटप ट्रेडिंग मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट खर्च म्हणून दाखवतो आपण ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये आणि परचेस कमी होते बॅलन्स शीट साईडने. ठीक आहे, बॅलन्स शीट मध्ये परचेस कमी या पद्धतीने हे दर्शवलं जातं. आता मला हे जे आहे ना अकाउंट्सचं थोडंसं जे समजून सांगणं थोडं डिफिकल्ट होतात गोष्टी, कारण माझा अकाउंट्स विषय नाहीये. सो तरी पण एक थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझं कुठे चुकत असेल तर कृपया मला सांगा तुम्ही की हे इथे चुकलेलं आहे. मी तशा पद्धतीने काही दुरुस्ती करेन. शेवटचं फ्लॅश कार्ड आपण पाहतोय. नेक्स्ट फ्लॅश कार्ड शेवटचं BRS बँक रिकॉन्सॉलिएशन स्टेटमेंट. त्याच्या स्टेप्स आणि महत्वाच्या जर्नल एंट्रीज हे अकाउंट्स मधलं आहे. अत्यंत महत्वाचं आणि तुमच्या सर्वांसाठी खूप उपयुक्त असं आहे, कारण प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारला जातो. BRS 5 सोप्या पद्धती आहेत. BRS स्टेटमेंट पद्धत. सुरुवात कॅशबुक शिल्लकने जोडा प्लस म्हणजे काढलेले चेक्स पण बँकमध्ये अद्याप सादर केलेले नाहीत प्लस अगेन यामध्ये जोडा प्लस बँकने थेट वजा केलेली बँक चेक्स कॅशबुक मध्ये एंट्री नसते यांची. आणि कमी करा. काय कमी करायचंय? जमा केलेले चेक्स पण बँकमध्ये अद्याप क्लिअर नाहीयेत. अजून जे कधी ग्राहकांनी बँक मध्ये थेट जमा केलेली रक्कम ही सुद्धा मायनसमध्ये जाते. याचा निकाल जो आहे पासबुक शिल्लक अशा प्रकारचे होते. कॅशबुक शिल्लक आणि पासबुक शिल्लक निकाल अशा प्रकारे आला पाहिजे. ठीक आहे, हे BRSच्या सोप्या काही स्टेप्स आहेत. ह्या तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला BRS काढता येऊ शकतं. त्यानंतर महत्वाच्या जर्नल एंट्रीज झटपट संदर्भ जो आहे तो तुम्हाला क्विक रेफरन्स म्हणतो आपण त्याला. तर हे तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवू शकता याचं समजून घेण्यासाठी आपण व्यवहार आणि जनरल एंट्रीज कशा प्रकारे असतात हे आपण एक तक्ता बनवले टेबल. उदाहरणे माल खरेदी परचेस अकाउंट डेबिट और टू क्रेडिट अकाउंट्स. उदाहरणे माल विक्री डेबिटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. डेबिटर्स करून रोख कॅश अकाउंट डेबिट टू डेबिटर्स अकाउंट. बुडीत कर्ज लिहिले बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेबिटर्स अकाउंट. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अकाउंट. घसारा आकारला म्हणजे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. थकीत पगार सॅलरी अकाउंट क्रेडिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आगाऊ भरलेला विमा प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स अकाउंट. मोफत नमुना वाटप ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. कॅपिटल जे आणलेले म्हणजे कॅपिटल आलेले थोडक्यात. कॅश बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल कॅपिटल अकाउंट. कॅपिटल वर व्याज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तर हे थोडं समजून घेण्यासाठी एक फक्त तक्ता आहे. हा ऑलरेडी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपण. तरी एक फ्लॅश कार्ड मध्ये आपण मुद्दाम ऍड केलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता या पद्धतीमध्ये. तर यामध्ये आपण क्विक रेफरन्स कार्ड पाहिलेले आहेत 6 विषयांचे कशा प्रकारे आहेत. बाकी जे क्विक रेफरन्स कार्ड्स आहेत ते दुसऱ्या पार्ट मध्ये पाहूया आपण. यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत गरजेच्या त्याच दिलेल्या आहेत. जास्त ओव्हर काही दिलेलं नाही, पण सेम तुम्हाला वाटू शकतो. पहिला जो व्हिडिओ आहे त्याचाच सेम वाटू शकतो. फक्त एक रेफरन्स टाईप मध्ये आपण देतोय हे, जेणेकरून तुम्ही जर समजा ही PDF घेतली आणि ते वाचलं समजा एक थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी. आपण म्हणतो ऑडिट क्लासिफिकेशन जे आहे ABCD हे जे क्लासिफिकेशन आहे हे कशा प्रकारे असायला हवं किंवा कसं असतं तर त्याचा एक टेबल बनवलेला आहे आपण. त्यामध्ये टेबलमध्ये कसं ABCD एका कॉलम मध्ये आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचं एक्झॅक्ट A म्हणजे काय, B म्हणजे काय, C म्हणजे काय आणि D म्हणजे काय ते याचं सर्व माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर हे फ्लॅश कार्ड म्हणजे जेणेकरून काय होतं तुम्ही A म्हटलं की जर समजा ऑडिट क्लासिफिकेशन असा प्रश्न आला तर ABCD आपल्याला लिहायचेच आहेत 4 वर्ग. तर A वर्ग अ वर्ग म्हटलं की मग सर्वोच्च कॅटेगरी मधली संस्था किंवा सहकारी संस्था किंवा ऑडिट संस्था असं म्हणूया. तर या पद्धतीमध्ये हे लक्षात राहण्यासाठी सोपं जाऊ शकते. हे सोप्या ट्रिक्स आहेत. हे 2 पार्ट मध्ये येईल आणि प्लस
याचं इंग्लिश व्हर्जन सुद्धा येईल, जे विद्यार्थी इंग्लिश माध्यमातून इंग्रजी माध्यमातून एक्झाम देणार आहेत. तर साधारणपणे 4 व्हिडिओज येतील, मराठीमध्ये 2 आणि इंग्रजीमध्ये 2. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. आपल्या जे जीडीसीची एक्झाम देणार आहेत जे विद्यार्थी त्यांच्यासोबत, त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. आणि जीडीसीच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती हवी असेल, जसे ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, 10वी 12वी डिग्री ऑनलाईन कोर्सेस, रेग्युलर कोर्सेस, त्याबद्दल सुद्धा अधिक माहिती विचारू शकता तुम्ही, एमबीए बद्दल सुद्धा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया भाग 2 मध्ये उर्वरित फ्लॅश कार्ड्स घेऊन. तोपर्यंत नमस्कार.